तर मित्रांनो आम्ही आत्ता पोहोचलोय कास पठारापाशी. चला आम्ही आता चाललोय कास पठाराच्या. चला धुकं तर भरपूर पडलं इथे. गँग आमची मागणी येत आहे. पाणी भरपूर प्रमाणात इथे. इथून पाणी साताऱ्यासाठी शुद्ध होऊन पिण्यासाठी पाणी वापरत. चला आता आपण चाललोय भिंतीवर. या चला इथं जळू पण आता लय प्रमाणात बघायला भेटतात. जळू आम्ही आता आलोय कास पठाराच्या भिंतीवर. सगळीकडे लोकांचं धुकं दिसतंय. कार्यकर्त्यांना भावाला धुकंच धुकं आहे. धुकं आहे ना पुढचं पण काय दिसत नाही. पावसाळ्यात दिवस तर मजा असते साताऱ्यात. म्हणजे सातारा असं नाही, पावसाळ्यात साताऱ्यात भरपूर ठिकाणी फिरण्यासारखे. तुम्ही साताऱ्यात पावसाळ्यात फक्त फिरण्यासाठी आहे. बसले मजा येते. इकडे हिरवगार वातावरण, धबधबे, तलाव. म्हणजे साताऱ्यात फिरण्यासारखं भरपूर आहे. बाहेर बाहेरनं माणसं कास पठाराची तर फुलं बघायला बाहेर बाहेरनं माणसं येतात. म्हणजे बघा नुसती फुलं बघायला. वेगवेगळ्या प्रकारची फुलं तिथं असतात. इथं मागच्या बाजूला जे दिसतात ना भावांनो, तर इथं काय म्हणतात स्टेप्स केलेत. पाणी ओव्हरफ्लो झाल्यावर पाणी वाहत स्टेप वरनं खाली जातं. तर तिथे भरपूर प्रमाणात गर्दी होती. पण रोज गर्दी असते. आणि शनिवार रविवार तर अक्षरशः इतकी गर्दी असते की तिथं पार्किंग करायला गाड्यांना जागा पण नसते. तर तुम्ही बघा इथं आता दिसत नाही धुकं पडल्यामुळे. तर बघा इथं दिसत आहेत ना भरपूर प्रमाणात. तिथं आत्ता जरी तिथं बघितलं ना तर लई प्रमाणात माणसं तिथं फोटोशूट, पाण्यात काही जण खेळतात. भरपूर प्रमाणात माणसं. तर असं आमच्या साताऱ्यात भरपूर असं फिरण्यासारखं पण आहे. तुम्हाला सांगतो काय काय फिरण्यासारखं की एकयू धबधबा आहे, ठोसेघर आहे, वज्राई आहे, उरमळे वॉटरफॉल आहे, बामणोली, जे असे भरपूर कास पठार आहे. कास पठाराची फुलं तर अख्ख्या ह्याच्यात फेमस आहे. म्हणून तर काय बाहेर बाहेर माणसं येतात तिथं बघण्यासाठी. आपण आता तिथं जाऊया खाली, बघूया किती गर्दी येते. तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे खाली. आता आपण जिथनं पाणी ओव्हरफ्लो होतं तिथं पाणी भरलं तिथं आपण आता पोचलो. तर चला बघूया आपण तिथं. हे तर तलाव तुम्हाला दिसतात कमी झाल्यामुळे दिसलं तर इथं माणसाची गर्दी पण बघा बाहेर माग किती दिसते. ह्या कास तलावाचं पाणी साताऱ्याच्या लोकांना पाणी पिण्यासाठी यूज होतं. शुद्धीकरण करून म्हणजे भरपूर प्रमाणात आता सुट्ट्या असल्यामुळं भरपूर प्रमाणात माणसं पण बघा किती फिरायला यायला. तेव्हा आता दिसते तिथं गर्दी दिसते का माणसाची. इकडं पण फोटोशूट चालू आहे असं काय नाही. इकडं पण माणसं. माझे मित्र दोन मागणे येतात हळूहळू चालू करत. तर आपण आत्ता आलो ह्या पॉईंटपाशी. चला पॉईंट बघूया आता. भिंतीपाशी आलो. एक फोटो काढूया मस्त पैकी. पण किती लांब लांब लावलेलं दिसतंय तिथे बघा लागलं. इथून पाणी ओव्हरफ्लो होतं. आम्हाला तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. तर इथून पाणी ओव्हरफ्लो होते बघा. भरपूर प्रमाणात असे पाणी ओव्हरफ्लो होते. पाणी इतकं खोल आहे ना. आता एक 7-8 वर्षापूर्वी पाण्याचं प्रमाण वाढवलं आहे. कारण हे पहिलं लेच होतं. आता भरपूर प्रमाण वाढवलं होतं पाणी.
हो इकडं गर्दीचं बघा माणसं बघा इकडं. म्हणजे माणसांचं प्रमाण इकडं फोटोशूट काढण्यावरती पाहण्यात म्हणजे मजा करण्यासाठी भरपूर येतात इकडे. इकडे बघा, पाण्यात किती प्रमाणात पाणी फ्लो होते बघा. साताऱ्यापासून भावानं ही आहे ना 25 किलोमीटर अंतरावर ही कास तलाव. एवढं पण लांब नाही म्हणजे. चला आपण आता त्या पॉईंटपासून खाली जाऊया, बघूया तिथे किती गर्दी. तर माणसं पण भरपूर आहेत, फोटोशूट बिटोशूट करतात. आपली गाडी तिकडे लागली त्या कोपऱ्यात. चला तिथं जरा 2-3 फोटो काढूया आपण आणि निघूया इथनं. फोटोशूटसाठी आलं आहे या भिंतीवर. तिथे इथं भिंत आहे अशी मध्ये बरोबर. तर आम्ही आता फोटो काढतो इथे मस्तपैकी 2-3 असे जरा. हां बघ आमचे मित्र आले फोटो काढण्यासाठी. फोटोचा शॉक आहे त्यांना, तर आम्ही ह्या भिंतीवर आता फोटो काढण्याचा इथले. चल आता सेट बीट काढून आता काय काढतात कसे फोटो काढू दे. आपण फोटो काढूया मस्तपैकी. सगळी माणसं तिकडे आहेत आणि आम्ही इकडे. सगळी दुनिया उधर फोटो निकाल रही है, हम इधर निकाल रही है. चला आता आम्ही थोड्याच वेळात खाली जाणार आहे. तिथला पण नजारा दाखवतो तुम्हाला. बाय बाय. फोटोशूट करतोय तर इकडे बघा आमचं फोटोशूट चाललं आहे. शूट काढून फोटोशूट चालू आहे. तर इकडे एक जण बघा आहे ना ते पोजिंग देतोय. आपल्या कार्यकर्त्यांना अशी पोजिंग देते. तर आम्ही पण आता इकडं शूट चालू केलेलं आहे आमचं पण पोजिंगचं. तर बघा शर्ट काढला आपल्या कार्यकर्त्यांनी. खुन्नस. चला आपण फोटोशूट झाल्यावर आपण खाली जाऊया. तर भावांना आपण आलेलं आहे खाली. इथे बघा इथे गर्दी किती फोटोशूटला चाललेली आहे. तर सगळी माणसं तिकडे आहेत पलीकडच्या रोडच्या साईडला. तर आमचे मित्र आणि आम्ही ह्या साईडला बघा सगळी दुनिया तिकडं फोटोशूट करते, तर आम्ही इकडं फोटोशूट करतो. आणि इथं बघा तुम्ही मला नंतर इकडे तुम्हाला किती गर्दी होतं. भरपूर प्रमाणात गर्दी असं काय नाही. माणसं दाखवतो भावांनो. हे बघा तुम्ही इथं 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 बघा किती प्रमाणात सगळे फोटो काढले. माणसं खाली पण भरपूर जण फोटोशूट चालू आहे. सगळी माणसं इकडं असं तरी त्यांना बघतो. माझे मित्रांनी आम्ही फोटो काढण्यासारखा स्पॉट आहे भावना. असं पण नाही की फोटो तुम्ही काढू शकत नाही, कारण पायऱ्यांच्या टप्प्यावरनं पाणी एकदम येतं आहे मागं. म्हणून तुम्ही मागचं बॅकग्राऊंड पाण्याचं काढून फोटोशूट करू शकता. तर बघा आत्ता तुम्हाला सांगितलं किती गर्दी आहे. तर बघा तुम्ही किती गर्दी आहे. म्हणजे माणसं भरपूर प्रमाणात फोटोशूट करायला लागली. भारी वाटते माणसं. भरपूर बघतात. भरपूर पण येतात फोटोशूट करायला. असं काय नाही की ते भारी वाटतं. तर आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.